महत्त्वाची बातमी समोर येते कारण सावकारांचं कर्ज फेडण्यासाठी कंबोडियामध्ये किडनी विकणाऱ्या रोशन कुडे प्रकरणामध्ये एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे। कुडे यांच्यासह अन्य तिघांचीही किडनी काढण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। मानवी अवयव तस्करीचं जाळं देशभरामध्ये पसरल्याचं स्पष्ट झालंय। आता या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली गेलेली आहे। किडनी काढण्यासाठी 5 जण कंबोडियाला निघाले होते, मात्र नाशिकचा एक युवक कोलकाता विमानतळावरून पळून आला आणि म्हणूनच वाचलेला आहे आणि त्यानंतर हा खुलासा समोर आलेला आहे। 4 जणांच्या किडन्या काढल्याचं कळत आहे। सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी किडनी विकल्याचं प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यात समोर आल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल आता पोलिसांनी घेतलेली असून या प्रकरणात आता एक एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे। या एसआयटीच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे। जिल्हा पातळीवरची ही एसआयटी आहे आणि पोलीस अधीक्षकांच्या अधिपत्याखाली ही एसआयटी काम करणार आहे। यामध्ये वेगवेगळ्या माहिती आता पोलिसांपुढे येऊ लागलेली आहे। इंटरनेटच्या माध्यमातून हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे। एजंट याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत आणि एखादं मोठं रॅकेट, आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक मोठं रॅकेट याच्या सक्रिय आहे का, या दिशेने या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता पोलीस करीत आहेत। पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या प्रकरणामध्ये अजूनपर्यंत महत्त्वाचे धागेदोरे गवसले नसले तरी पण त्या दिशेने तपास सुरू आहे। माहिती उघड करण्यास पोलीस अधीक्षकांनी नकार दिला असला तरी पण एसआयटी स्थापन झाल्यामुळे हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं गेलं हे मात्र दिसून आलेलं आहे। संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर। आपण पाहतोय की सावकारी कर्ज फेडण्यासाठी कंबोडियामध्ये 4घांनी आपली किडनी काढली आहे। महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह इतर 2 राज्यांमध्ये तरुण रॅकेटचे बळी पडलेत। किडनी डोनर कम्युनिटी या पेजच्या माध्यमातूनच डॉक्टर कृष्णा नामक व्यक्तीनं तरुणांना जाळ्यात ओढलं होतं। नाशिकचा तरुण कोलकाता विमानतळावरून पळाल्यानं वाचलेला आहे। तर किडनी विकल्यानंतर लाओसमध्ये बनावट कॉल सेंटरमध्ये डांबून सायबर गुन्हे करायला त्यांना भाग पाडलं गेलं। या प्रकरणी 8 जणांची एसआयटी समिती स्थापन केली आहे।